याला वाट लागली रे आयुष्याची. रोहित माझ्या वयाची माणसं आहेत की नाही, स्वतःच्या बायका पोरांबरोबर मोठमोठ्या घरात राहते, फिरायला जाते ते रिसॉर्टला. आणि मी चायला आज जेवलं तर उद्या काय खाणार या काळजीत बसलोय. बाबा होते तोपर्यंत सगळं ठीक होतं रे. सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर टाकून हे मोकळे झाले. तुला माहिती आहे, कमीत कमी 1000 वेळा सांगितलं असेल मी त्यांना की बाबा कुणी देत असतील की नाही जास्त पैसे तर घ्या आणि द्या ना लिहून त्यांना त्यांच्या मनासारखी बातमी. बरं अगदीच खोटं नाही तर अर्ध सत्य तर नाही. काय म्हणले माहिती आहे, माझ्या तत्वात नाही बसत म्हणे ते तत्व. शेवटी जीव कशामुळे गेला त्यांचा, त्यामुळेच गेला ना. हां होय होय घेतात ना, आजोबा शिकवण्या घेतात, महागड्या शिकवण्या घेतात ले. अरे कानावर हात ठेव, त्यांची फी ऐकलीस की नाही, कानाचे पडदे बिडदे फाटायचे तुझ्या. 1 रुपया प्रत्येक मुलाकडून 1 रुपया फी घेतात. आणि ते 1 रुपया पण की नाही देवारात नेऊन ठेवतात. अरे त्या फुलांच्या गर्दीत ते 1 रुपया कोणालाच दिसत नाही. याला त्यात कमी म्हणून आमची बायको आहेच. रोहित त्या कामावरनं घरी आलो की नाही, तिची कटकट सुरू होते रे लगेच. असे काही सुमधुर शब्द कानावर पडतात की नाही, कर्तव्य शून्य असल्याचा फील यायला लागतोय रे. आता बास झाले. त्याला सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं. आता नाही. त्याला आता 100-200 रुपये तर 100-200 रुपये, पण आता मी लाच घेणार आणि जगणार पाहिजे तसं आयुष्य. आधी बाबा आणि आता आजोबा. आयुष्यभर मला तत्वाच्या गोष्टी सांगत राहिले. त्यामुळेच माझ्यावर लाच घेण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं रे. वाईट वाटतं याचं. आता नाही. आता मी लाच घेणार. तर कसली बी तत्व की नाही माझ्या आड येऊ शकत नाहीत. आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, हे एकमेव तत्व आहे माझं.